मी तुला विचारलं प्रीतम, कुणी हात लावला माझ्या श्रीकांतच्या पेंटिंग्सना? कोणाची इतकी हिम्मत झाली हे असलं काहीतरी करायची? आई ते आई, तुझी हिम्मत कशी झाली श्रीकांतच्या पेंटिंग्सना हात लावायची? अरे काय मुलगा आहेस तू? स्वतःच्या बापाच्या मेहनतीवर हे असं पाणी ओतलंस? त्याच्या स्वप्नांची राख रांगोळी केलीस तू? आई काय बोलताय तुम्ही? प्रीतमने मी बरोबरच बोलतेय. प्रीतमनी श्रीकांतची पेंटिंग जाळली आहेत. श्रीकांतने किती प्रेमाने वाढवलं तुम्हा दोन्ही मुलांना. मी कायम कंपनीत बिझी असायचे, पण त्याने त्याच्या हाताचा पाळणा केला. तुमच्याकडे दुर्लक्ष व्हायला नको म्हणून त्यांनी स्वतःच्या करिअरचा सुद्धा विचार नाही केला कधीच. त्याचं आयुष्य काय होतं तर त्याची मुलं आणि त्याची चित्र. त्याच्या चित्रकलेवर त्यांनी त्याच्या मुलांइतकंच प्रेम केलं आणि तेच तू त्याच्यापासून हिरावून घेतलंस. स्वतःच्या बापाची अख्ख्या आयुष्यभराची मेहनत त्याच्यापासून हिरावून घेतलीस. बोल ना, का जाळलीस त्याची चित्र? सांग. आई मला माहिती आहे की मी नालायक आहे. मी दादासारखा एक आदर्श एक चांगला मुलगा नाही होऊ शकत. माहिती आहे मला, पण मी आपल्या बाबांचं स्वप्न, त्यांचं समाधान असलेलं तर पेंटिंग्स नाही जळू शकत आई. त्यांचा घात नाही करू शकत मी.